त्या संधीचं सोनं करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि दोन्ही संघाकडे ती ताकद आहे. चला बॅट्समन पाठवा लवकर, चला बॅट्समन लवकर पाठवा. पंचांच्या प्रमुख भूमिकेत आमचे तिन्ही अंपायर. तर डीजे साठी थोडी संधी आहे, एक सुंदर गाणं प्रेझेंट करा. चला वळूया मॅचकडे. पंचांचा कॉल इथे येईल. 5 षटकांचा पहिला सत्र असेल आणि आपण पाहतोय की दोन संघांमध्ये सुरू असणारी ही लढत, जिथे एक बाजूला गौरी 11 विपक्ष, दुसऱ्या बाजूला समीर अँड निधी 11 बलवली. दोन संघांमध्ये जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. पहिल्या सत्रात बॅटिंग करण्यासाठी टीम उतरते. दोन्ही ॲज अ कॅप्टन दीपक आणि नॉन स्ट्राईकला त्याच्यासोबत ओमकार, असे दोन ताकदवर खेळाडू. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला स्टार्ट दीपकने दिला होता आणि तीच संधी पुन्हा एकदा त्याच्याकडे आहे. सामना जिंकल्यानंतर एक एक्स्ट्रा कॉन्फिडन्स आपल्याकडे असतो, त्या कॉन्फिडन्सला घेऊन खेळावं लागेल. पहिलं षटक स्वतः कर्णधार सागर पाटील, कर्णधार तू कर्णधार असा समीकरण, असा संघर्ष पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल टू गो, सेकंड इनिंग, सेकंड मॅच. आणि यावेळी ऑफ स्टंपवरती चेंडू जाऊ दिला. पंचांनी मात्र कोणताही इशारा दिला नाही. पहिला बॉल हा डॉट. काय स्टार्ट दिलाय सागरने. आणि खरं तर दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही मॅच अगदी कॉन्फिडन्सने जिंकल्यात आणि तेच समीकरण सातत्याने चालू ठेवावं लागेल. सागर पाटील बलवलीचा एक ताकदवर खेळाडू, गोलंदाज, या विभागात ज्याचं खूप मोठं नाव. सन्माननीय DB काका सकाळपासून स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आज खूप वेळ काढलाय त्यांनी. महत्त्वाची कामं बाजूला ठेवलेत आणि या स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी प्रामुख्याने ते उपस्थित आहेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. क्या बात आहे. सागर पाटील याच्याकडे व्हेरिएशन आहे, खेळाडूकडे क्लास आहे आणि बऱ्याचदा आपण पाहिलं त्याच्या गोलंदाजीने बलवली संघाने बऱ्याच ट्रॉफीज मारल्यात आणि आत्ता मात्र या संघाला जिंकण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि विनिंग टीम संडेचा दिवस कन्फर्म करेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टू गो. तिसरा चेंडू, फटका प्रॉपर आहे, गॅप शोधलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र, चेंडू ट्रॅव्हल होते, सीमा रेषा वेध घेतला होता, चेंडू अडवला जातोय. इथे मात्र 2 धावा होतील कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून 2 धावा कंप्लीट केल्या. सांघिक धावसंख्येला इथे होते सुरुवात. दीपकने आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या विदाउट लॉस 2 रन्स. स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते आमचे यूट्यूब कॅमेरामॅन AK लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 5 दिवस सतत आपल्या भेटीला असेल. सागर पाटील पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा या षटकातला तिसरा चेंडू डॉट आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले जिथे 2 धावा आल्यात. सुनीलजी ठाकूर इथे उपस्थित, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. इरवाडीची भव्य स्पर्धा काही दिवसातच येणार आहे. इरवाडी प्रीमियर लीग
त्यांचे ते मुख्य आयोजक आहेत सुनीलजी ठाकूर. आपण या. नेक्स्ट बॉल टू गो सागर पाटील. हा यावेळी पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट सिली मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तिथे कंप्लीट होईल आणि जिथे एक धावेने संघिक धावसंख्या टोटल पोहोचते ती 3 वरती. गिरीश सकपाळ धावट्याचा एक आयकॉन बॅट्समन आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेत, त्यांचंही विशेष स्वागत. खूप चांगले दिग्गज खेळाडू खरं तर आज जिथे प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि जिथे विभागाची ही शान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे या स्पर्धेचा. दमदार आयोजन आणि या दमदार आयोजनामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन या स्पर्धेची खरं तर सुरुवात झाली आणि तिसरा मॅच या स्पर्धेचा सुरू होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. सागर पाटील यांनी दबदबा कायम ठेवलाय, या खेळाडूंनी खूप प्रभावित केलं आणि खरोखरच सुरुवातीपासूनच पहिल्या षटकात इथे मात्र धावा दिल्यात 3. वेल बॉलिंग, कंप्लीट ओव्हर केला आपला, वैयक्तिक 3 धावा खर्च करत आपलं पहिलं षटक संपवलंय. स्पीडअप करा, वेळ फार आपल्याकडे कमी. आज दिवसभरात सगळ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. आज 6 मॅचेस होतील आणि तिथे आजच्या दिवसात हा तिसरा मॅच सुरू आहे. पाच मॅच आज दिवसभरात इथे पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉलर ऑन हनुमानपाडा विलेजेंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सनील. अनोखा नाव आहे परंतु या खेळाडूकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. मॅन फ्रॉम सनी खारपाडा. बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक दीपक पाटील आणि नॉन स्ट्राईकला त्याच्या सोबत आलेला ओमकार. या खेळाडूंकडे खूप आशेने पाहिलं जाते. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आंबिवली संघाला आल्यात. नेक्स्ट ओव्हर सनील. शांत क्रिकेट दुपारचं सत्र आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अनोखं नियोजन. हा यावेळी पुन्हा एकदा जी सुरुवात खरं तर सागरने केली होती तशाच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी मात्र त्याला पनिश केलाय. स्वैर मारा वाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. ऑफ स्टंपच्या अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप एक्स्ट्रा धावेच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 4. पुन्हा एकदा सनील. शॉर्ट आर्म पोल, ब्युटिफुल गॅप सिलेक्शन प्रॉपर. चेंडू डीप लॉंग लेग क्षेत्राच्या बाजूला, 2 बाउन्स, सीमा पार, चौकार. आंबिवली संघाला आणि इथून मात्र नेक्स्ट बॅटर येईल
ज्यांनी मागच्या मॅच मध्ये दमदार काम जरूर केलं होतं, परंतु इथे कोणाला संधी मिळणार बघूयात. नक्कीच बादशाह, क्रिकेटचा बादशाह. पहिला धक्का दीपक, कॅप्टनला माघारी परतावं लागेल. 1 लॉस ऑफ टोटल धावसंख्या. येस 14 रन्स, 14 धावा. आतापर्यंत या षटकात आमचे स्कोरर मला कळवतात की टोटल 11 धावा गेल्यात आणि एक विकेट जी महत्त्वाची होती, कारण दीपकने जो पवित्रा घेतला होता, ज्याने ठरवलं होतं इथून धावांचा पाऊस पाडायचा आहे आणि त्याची सुरुवात ज्याच्या बॅटमधून झाली होती, षटकार चौकार ज्याने खेचला होता त्याला मात्र माघारी ढारलंय. एक मोठा मासा गळाला सापडलाय दीपकच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅटर ज्याने मागच्या मॅचमध्ये विजयाची मूर्तमोड रोवली असा दमदार खेळाडू रवी मात्रे, बादशाह क्रिकेटचा, आंबिवलीचा दमदार खेळाडू, या तालुक्यात ज्याच्या नावाचा वादळ आहे. आता मात्र याच्याकडे खूप मोठी जबाबदारी असेल. 1 डाऊनचा बॅट्समन क्रिकेट क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचा असतो. काय करणार बघूयात. सनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. हा यावेळी काय चेंडू पडल्यानंतर बादशाहला सरळ तंबूचा अस्त्राला धाडलंय. स्वतः क्रीज सोडलंय, त्याला माहिती होतं टॉप एज घेतलाय, अगदी लिडिंग एज, असं वाटलंही नाही की इथून विकेट असेल आणि एक मोठा मासा गळाला सापडलाय शार्क माशाच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा विकेट. बादशाह बॅक टू डगआउट. खूप प्रभावित केलंय गोलंदाजाने. खरं तर सुरुवात खूप खराब होती, परंतु तिथून कमबॅक केलाय. यालाच म्हणतात क्रिकेटचा दमदार कमबॅक. खूप चांगलं. क्रिकेटमध्ये आपल्याला संयम ठेवावं लागतं. संयमाचाच गेम आहे क्रिकेट. आणि सुरुवातीला जरी आपल्याला 2 चेंडूत 11 धावा आल्या होत्या, तिथून जर कमबॅक करता आलंय याचा अर्थ या खेळाडूकडे टॅलेंट आहे. नक्कीच भोजनाची व्यवस्था इथं सुरू आहे. यस आदरणीय DP काका प्रामुख्याने लक्ष देऊन आहेत. ज्यांना ज्यांना भोजनाची व्यवस्था इथून आपल्याला भोजन करायचं असेल तर अगदी वडाच्या बाजूला तिथे काकांच्या टीमचे मेट्स सोबत भोजन करून घ्यायचं आहे. धन्यवाद काका आपलं, कारण प्रीमियर लीग आपल्या सगळ्यांची आहे आणि प्रीमियर लीग पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सगळ्यांचा योगदान हा प्रामुख्याने राहील. 2 विकेट्स इथून माघारी धाडलेत, जिथे सनीलला असं वाटलं होतं की सुरुवातीला 11 धावा 2 चेंडूत आल्या होत्या आणि तिथून 2 विकेट्स लगातार घेणं म्हणजे किती महत्त्वाचं ठरलं बघा. आणि दोन्ही ताकदवर खेळाडू मैदानाबाहेर पोहोचतात, जिथे बादशाह आणि त्याच्यासोबत दीपक, दोन्ही आंबिवली गावचे खेळाडू मैदानाबाहेर. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक अतुल. अतुलचा फटका फटला, इथे हॅट्रिक होईल का? कॅच घेतला. यस इट इज. जिथे विभाग प्रीमियर लीगची ही पहिली विकेटची हॅट्रिक. डीजे खरं तर इथे नाही आहेत, परंतु ही पहिली हॅट्रिक घेतली सनीलने आणि हा विक्रम ज्याच्या नावावरती कोरला जातोय. सनील लगातार 3 विकेट, दर्जेदार बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग बाय सनील. मानलं पाहिजे या गोलंदाजाला. आक्रमक खरं तर फटकेबाजीची सुरुवात केली होती दीपकने, परंतु त्याला माघारी धाडलं. त्यानंतर आले दीपक, त्यानंतर बादशाह आला, त्याला सुद्धा माघारी धाडलं आणि त्यानंतर 3रा विकेट लगातार घेतलाय, जिथे प्रीमियर लीगचं हे सौंदर्य वाढवणारा एक क्षण. 3 लगातार विकेट. क्या बॉलिंग आहे. हा खेळाडू खारपाडे गावचा सनील आपल्या गावाचं नाव रोशन करतोय. संजय डंगर खूप खुश असतील या गोलंदाजावरती, कारण रीडच्या हद्दीत तोडले खरं तर आंबिवली संघाची. इथून 3 लगातार विकेट. धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड जिथे थांबली आहे 14 वरती. चला नेक्स्ट बॉल. फार वेळ होतोय, जास्त वेळ कृपया घेऊ नका. पंचांना विनंती करतो की आपण प्लेयर्सना वॉर्निंग द्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. ऑलमोस्ट 3 वाजायला आले आहेत संध्याकाळचे. नेक्स्ट बॉल टू गो सनील. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेत निघतोय. फलंदाजाला समजलं नाही. मागच्या मॅचचा मॅच विनर खेळाडू ऋतिकला मात्र हा चेंडू समजला नाही. सरळ निघतोय, विकेट किपरकडे पोहोचतोय. त्यांनी देखील आपलं काम चोख बजावलं, जिथून दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर ऑन स्कोरबोर्ड धावा आल्या त्या 14. आत्ता मात्र समीकरण शेवटच्या 3 षटकात कसं असेल, कर्णधारालाही इथे विचार करावा लागेल. 2 बॅट्समन 2 बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षयला थोडंसं मागे ठेवलंय, कारण अक्षय हा एक आक्रमक दर्जाचा फलंदाज आहे. इथून त्याच्याकडे सुद्धा खूप मोठं एक जबाबदारी असेल, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणारे दोन्ही ताकदवर खेळाडू, जिथे ऋतिक आणि ओमकार काय करणार. शेवटचे 18 चेंडू या सत्रातले. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज स्वतः कर्णधार सागर पाटील, मुख्य आयोजक या स्पर्धेचे
मंचकावरती बसलेत सन्माननीय विनोदजी गोळे मुंगोशी. खरोखरच खूप मेहनत घेतली या व्यक्तिमत्वाने. प्रामुख्याने नाव घेणं गरजेचं आहे. आज स्पर्धा भरवण्यापासून, स्पर्धा ऑर्गनाईज करण्यापासून, अगदी ऑक्शनपासून खूप मेहनत घेतली आहे प्रामुख्याने या सर्वांनीच. जिथे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य अध्यक्ष गणेशदादा पाटील बलवली, उपाध्यक्ष केतनदादा पाटील बेलावडे. बॅटचा टॉपेज घेतला. यावेळी मात्र असं वाटलं होतं की फलंदाज थोडासा प्रेशराईज होईल, परंतु इथे मात्र आल्यात त्या 2 धावा लीगल स्वरूपात. अगदी बॅट कट ने 2 धावा आल्यात. धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 16 धावा. चला, या स्पर्धेसाठी प्रामुख्याने शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे अतिथी, ज्यांचा आवर्जून मी उल्लेख केला, असे सुनीलजी ठाकूर आमचे खरंच खूप चांगले मार्गदर्शक आहेत. इरवाडी प्रीमियर लीग काही दिवसात त्यांच्याकडे येते आणि त्यांनी आम्हाला निश्चितपणे तिथे आमंत्रित केलं आहे. त्यांच्या समवेत आंबिवलीचे प्रमुख मान्यवर सन्माननीय झोमा वाघ, आदरणीय झोमा पाटील हे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं विशेष आम्ही स्वागत करतोय. त्यांचं स्वागत सत्कार इथे ब्रेकमध्ये आपण घेणार आहोत. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे आमचे पाहुणे अविनाशजी पाटील यांचं देखील विशेष स्वागत सत्कार इथे होईल. परंतु या प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत ही स्पर्धा सुरू आहे. जिथे विभाग प्रीमियर लीग. फटका फासलाय, चेंडू हवे तर इथे झेल होईल का? नाही, आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या. चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. तिथे मात्र चेंडू फील्ड होईल. मात्र 2 धावा आल्यात. संयमी क्रिकेट, जिथे 2 लगातार 3 विकेट गेल्यानंतर एक प्रेशर सिच्युएशन क्रिएट झालं आंबिवली संघावरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा मॅच विनर आमचे जोमा पाटील इथे उपस्थित. त्यांच्या गावचा खेळाडू ऋतिक, त्यांचाच मुलगा आहे, ज्यांचा मागाशी मी उल्लेख देखील केला. त्यांचे चिरंजीव आहेत आणि निश्चितपणे आपल्या मुलांना त्यांनी खूप सारं सहकार्य केलं. या क्रिकेट असो, वेगवेगळ्या क्षेत्रात ज्याचं नाव खूप मोठं होतं आहे. मागच्या मॅचमध्ये मॅच विनर भूमिका ज्यांनी केली असा ऋतिक पाटील, आमचे जोमा पाटील यांचे चिरंजीव. आत्ता मात्र या खेळाडूवरती खूप मोठं प्रेशर आहे, जबाबदारी आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. 50 क्रॉस करावं लागतील, कारण मागच्या मॅचमध्ये बलवली संघाने ताकदीने तो सामना जिंकला होता. त्यामुळे त्या संघासमोर खेळताना एक प्रेशर करावं लागेल. क्रिएट करण्यासाठी धावांचा पाऊस पाडावा लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहेत. धावा होत आहेत. ऑन स्कोरबोर्ड 18. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक बॅटर ओमकार पाटील. सागर पाटीलचा पुढचा चेंडू. यास चेंडू पुल केलाय, ट्रॅव्हल झालाय सरळ डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार. ओमकार पाटीलचा हा चौकार. डीजे ना विनंती आहे, लवकर या. फार तुम्ही ब्रेक घेतलाय. केवढा मोठा लंच ब्रेक नसतो. खरोखरच खूप दर्जेदार असं नियोजन. आज स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी इथे हजेरी दिली आणि प्रामुख्याने त्या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन झालं. चला, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती जिथे सागर पाटील. शॉट आर्म पुल केला, चेंडू हवे, झेल होईल का? यासाठीच हा 4था धक्का. बॅट्समन बॅक टू डक आउट. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 इथे सुरू आहे आणि 22 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. अंकितजी माळुसरे आणि आज परमेश पाटील यांचा आवाज सकाळपासून आपण ऐकतो आणि विशेष म्हणजे त्यांचा विशेष सहकार्य आपल्याला लाभणार आहे. क्रिकेटचा हे द्वंद्व, क्रिकेटचा हा महासंग्राम. चला लवकर, ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झालाय. 2 मिनिटात तिथे पाणी पाठवायचं. धावा झाल्यात टोटल 22. 3 षटकात 22 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र संधी मिळेल अक्षय पाटीलला. अक्षय गोळे ऑन स्ट्राईक. इथे परमेश पाटील यांना विनंती आहे की आपण माईक सांभाळा.
जाऊया आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे. अर्थातच मंचकावर उपस्थित सन्माननीय सुनील ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल जिते विभाग प्रीमियर लीगचे दमदार उपाध्यक्ष केतन पाटील त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा विशेष अतिथी सन्मान सोहळा संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, अर्थातच मंचकावर सन्माननीय सुनील दादा ठाकूर दादांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. तदनंतर सामनेसाठी उपस्थित राहणारे आमचे अविनाश पाटील मामांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. प्रत्येक स्पर्धांसाठी मामांची उपस्थिती ही नेहमी आपण पाहतोय. इरवाडीचे खरं तर सन्माननीय अविनाश पाटील मामांचा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना पाहायला मिळेल. तदनंतर सन्माननीय अतिथी जोमा पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी या मंचकावर संपन्न होईल. गेट्स इज अ गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. उपाध्यक्ष केतन पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन आदरणीय जोमा पाटील साहेबांचा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 चे दुसरं पर्व आपण पाहतोय. सलगच्या 3 षटकारांसाठी, सलगच्या 3 चौकारांसाठी, ऋतिकसाठी आदरणीय जोमा पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच यावेळी चांगला फटका आहे. फटका फसला, अक्षयला मागावरी जावं लागेल. कॅच घेतलाय उत्कृष्ट दर्जाचं. इथून मात्र अजून एक धक्का. विकेट नंबर 5. अक्षय गोळे बॅक टू डग आउट. डीजे पाटील. निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल. 23 या धावसंख्येवरती खूप चांगली गोलंदाजी राहिली. या मैदानाने नेहमीच धावा दिलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, पण इथे हा सामना त्यास अपवाद ठरतोय कारण अद्यापर्यंत 4थं षटक सुरू आहे आणि धावसंख्या आहे ती फक्त 23. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि या निर्णयावरती खूप चांगली गोलंदाजी. ऑफ ड्राईव्हचा फटका. कव्हर पॉईंटमधून हा चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत दुसरी धाव घेताना 6वा फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 6 फलंदाज बाद. 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. शैलेश पाटीलच्या
विकेट नंतर शैलेश पाटीलच्या विकेट नंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. केतन ठाकूर, किरण ठाकूर मैदानावरती दाखल होत असताना 8व्या क्रमांकावरती आपण त्यांना पाहू शकाल. 6 फलंदाज गमावले, 24 धावा आहेत धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या आहे 24. 6 धावांची मामूली सरासरी आहे. खरं तर धावा फार कमी आहेत. किमान 40 पर्यंत पोहोचावा लागेल. किमान 40 पर्यंत पोहोचला बॅटिंग करणारा गौरी 11 आंबिवली संघ तर संघर्ष करता येईल या मॅचमध्ये. ऋतिकच्या पर षटकारासाठी सागर पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. पण इथे बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, यष्टीरक्षक पोहोचू शकले नाहीत. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 25. रोहित म्हात्रे आमच्या समवेत ॲज अ स्कोरर म्हणून आता काम बघतायत, त्यांचे आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या अगोदर धीरज पाटील मॅन फ्रॉम बलवली यांची फार चांगली भूमिका राहिली ॲज अ गुणलेखक म्हणून. गुणलेखक नेहमीच समालोचकाच्या पाठीचा कणा असं संबोधलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गुणलेखन होतं ना त्याच वेळेला समालोचकाला उच्चार करता येतो. आणि इथे रोहित आम्हाला सांगतोय की धावसंख्या झाली धावफलकावरती 25. हाफ ट्रॅकर ऑन साईडला अजून एक विकेट गमावली जाईल. चांगला झेल त्या ठिकाणी डीपमध्ये कॅरी केला जातोय. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावतोय गौरी 11 आंबिवली. ₹500 कॅश प्राईज दिला जाईल. पण इथे हा चेंडू गरंगलाच चाललाय, जमिनीला चिरत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सागर होते. इथे मात्र धावा प्राप्त होतील 3 आणि या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 31. धावा आल्या पाहिजेत असा सातत्यानं उल्लेख आपण करतोय रोहित. पण इथे मात्र आता मोठे फटके जरी येत नसले तरी सिंगल डबलला टिबलमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण सातत्यानं उल्लेख करतो की 30 चेंडूवरती किमान 40+ धावा इथे जर का झाल्या तर संघर्ष करण्याची संधी मिळेल गौरी 11 आंबिवली टीमच्या गोलंदाजांना. पण तसं काही घडत नाही आहे, मोठे फटके येतच नाही आहेत. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 32. या सत्रातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप चांगली गोलंदाजी राहिली. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय समीरा अँड निधी 11 बलवली या टीमकडून घेण्यात आला. खरं तर फिल्डिंग करण्यासाठी त्यांनी पसंती दर्शविली.
धावांचा पाठलाग आम्ही करू असा विश्वास त्यांनी दाखवला आणि सुरुवातीला गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी राहिली. इथे गरज नव्हती क्षेत्ररक्षकाला चेंडूची फेक करण्याची, पण इथे पुन्हा एकदा तिहेरी धाव प्राप्त होते आणि या तिहेरीच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. धावसंख्या होते 35. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांचा पाठलाग कठीण नसेल दुसऱ्या सत्रामध्ये समीरा अँड निधी 11 बलवली टीमसाठी. पण या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत सुरुवातीलाच 2-3 धक्के देत जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकत या धावांचा बचाव केला जाईल गौरी 11 आंबिवली टीमकडून, हे बघणं फार गरजेचं. नेमकं काय घडेल दुसऱ्या सत्रात हे नक्कीच आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर मी विनंती करतोय, यानंतरचा सामना लुझर पहिल्या मॅचमध्ये परास्त झाला होता. परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल, कर्णधार असेल देव म्हात्रे आणि त्यांच्या विरोधात आदेश अँड विनीत 11 तरणखोप, कर्णधार असेल अक्षय पाटील आणि देव म्हात्रे दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. 30 चेंडू 36 धावसंख्येची गरज दुसऱ्या सत्रामध्ये असेल समीरा अँड निधी 11 बलवली टीमला. चला, देव म्हात्रे आणि अक्षय पाटील दोनही कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. दोनही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी आदर्श व्यक्तिमत्व त्याचबरोबरीने एक चांगले खेळाडू म्हणून आपण यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती बघतोय. ईरवाडीचे सन्माननीय सुनील ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला असेल देव म्हात्रे, खऱ्या अर्थानं परी अँड नित्यम स्ट्रायकर्स वाकरूल संघाचे ते कर्णधार आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमचे कर्णधार अक्षय पाटील. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय आदेश अँड विनीत 11 तरणखोप या टीमने. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करण्याचा निर्णय खरं तर बोलण्यासाठी लाजतायत अक्षय पाटील, पण देव म्हात्रे यांच्याकडे भरपूर मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे त्यामुळे ते थांबलेत. देव, आपण टॉस गमावलाय, पहिल्यांदा तुमच्या वाट्याला बॅटिंग येते. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण की मागच्या मॅचमध्ये आम्ही बॅटिंग केली. पहिल्यांदा स्कोर चांगला झाला, नंतर जरा अडथळा आला, स्कोर कमी झाला. यावेळी जरा चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हाला क्षेत्ररक्षण हवं होतं, पण इथे मात्र आपण बघतो की टॉस तुम्ही गमावलाय. पुन्हा एकदा तुमच्या वाट्याला बॅटिंग झाले. सुरुवातीला धावा झाल्या होत्या, असं वाटलं होतं की 60-70 धावा होतील, पण तुमची विकेट जशी गमावली ना त्यानंतर धावाच झाल्या नाहीत. आता या मॅचमध्ये कोणता असा फलंदाज ज्याकडून तुम्हाला अपेक्षा असतील की तुमच्यानंतर तो चांगला खेळ करेल? चांगले प्लेयर आहेत सिलेक्ट केलेले, अनिरुद्ध असेल, संकेत, आणि त्यानंतर तो विशाल म्हणून एक पोरगा आहे. चांगले बॅटिंग यावे अपेक्षा भरपूर आहेत, पण या तुमच्या अपोजिट आता तरणकोप संघ अक्षय पाटील यांच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू ज्यावरती तुमचा कटाक्ष जास्त असेल? स्वतः अक्षय आणि गिरीश दादा आहे. विशेषतः काय प्लॅनिंग या मॅचमध्ये? जरा स्कोर जास्त करू. या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन. मध्यंतरी ब्रेक लागला होता जिथे विभाग प्रीमियर लीगला, त्यानंतर चांगलं आयोजन केले. कमिटी आणि आयोजकांचं धन्यवाद. तुझ्याकडे भरपूर अनुभव आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलात, पण युवा पिढीला इथून पुढे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जिथे विभागाची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आहे, या विभागातून चांगले खेळाडू घडले पाहिजेत हा आयोजकांचा अट्टाहास आहे, पण तुम्ही एक स्वतः चांगले खेळाडू, तुम्ही काय संदेश द्याल युवा पिढीसाठी?
चांगलं खेळ केला, स्वतःचं गावाचं आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करा, बास एवढंच सांगेल. नक्कीच तुम्हाला आम्ही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. प्रेझेंटेशन बॉक्समधून अशी माहिती येते, टॉस जिंकलाय आदेश अँड विनीत 11 तरणखोप टीमनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, थँक्यू अंकित मालसुरे यांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलात. दुसऱ्या सत्राकडे जाऊया आणि सोपं टार्गेट या ठिकाणी असेल. टीम समीरा अँड निधी 11 बलवली टीमच्या समोर 36 धावांचं लक्ष. आणि दुसऱ्या खरं तर सत्राला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर. वेलकम 4 रन्स पहिल्या चेंडूवर आलाय हा स्वागत करणारा चौकार. बरेचसे व्ह्युअर्स यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सामना पाहत आहेत. सन्माननीय अनंत ठाकूर, त्याचप्रमाणे उत्कृष्ट पंच, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व जे के दादा पाटील जिते आणि शिवसाई मित्रमंडळ पेनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांकडून भरपूर शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि तदनंतर थोडं प्रेशर वाढलं गोलंदाजावर. पुढचा चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रामध्ये खरं तरी रन्स ॲड केली जाईल. 5 धावा धावफलकावर. सोप्पा सामना आहे सुपर 8मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. खरं तर समीरा अँड निधी 11 बलवली संघाला आणखीन एक क्लास पुस्तकी फटका. फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधनं कडक चौकार. या 4 धावांच्या मदतीने खरं तर विजयाच्या समीप जात असताना ज्या फ्रँचाईज टीमला आपण पाहतो ऑन स्ट्राईकला उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू सागर पाटीलला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये. पुन्हा एकदा फलंदाज सागर पाटील बॅक टू द डगआउट. फ्रायडे डे 3 तिसऱ्या दिवशी स्पर्धेतील खरं तर रोहित आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या खरं तर आपण जितवाई जिते टीम जर पाहिली तर जितेची रन मशीन म्हणून रोहित म्हात्रेकडे पाहायला जातोय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असणारा खेळाडू आणि इन फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू तिसऱ्या दिवशी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅमेरा थोडा कॉम्बॉक्समध्ये घ्या. आपण रोहितला ऑन स्क्रीनवर त्या ठिकाणी दाखवूया. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर प्रकाश. बलवलीमधून आणखीन एक हा खेळाडू आपण पाहतोय. 36-36चं टार्गेट आहे आणि धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतो. एक बाद 9 रन्स. त्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना शॉर्ट पे चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. सामना सोडलाय की काय असंच काहीसं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीम गौरी 11 आंबिवली संघाकडून आणखीन एक चौकार. धावफलकावर आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य. डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार ब्रँडेड षटकार.
जातील 2 धावाने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल. पहिलं षटक संपत असताना 21-21, परंतु या वर्षीचा IPLचं सीझन आपण पाहिलं. यावर्षी खरं तर 17 करोड रुपयाला खरं तर त्याची निवड झाली. खेळाडू ऋषभ पंत भरपूर 27 करोड क्षमा असावी, 20 नंतर आणखीन 7 करोड एक्स्ट्रा त्याच्यावर खर्च केले गेलेत. आणि सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऋषभ पंत त्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातोय. लवकरच ते सीझन देखील आपण पाहणार आहोत. IPLच्या धर्तीवर आयोजित खरं तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक तालुक्यात नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारच्या प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं, ज्यावर तमाम जिते विभागाला आहे गर्व. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं गोविर्ले गाव आणि गोविर्लेचे भव्य दिव्य क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावरती दुसरं पर्व आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन, देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. डे 1 स्पर्धेचा पहिला दिवस. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकानंतर 21 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर. ज्याप्रमाणे विमान हवेत टेक ऑफ होतो तशा प्रकारचा टेक ऑफ होणारा हा खरं तर चेंडू आपण पाहिला. थोडी मेहनत, मी तर म्हणेल जास्तीची मेहनत करावी लागेल अंबिवली संघाला. गौरी 11 अंबिवली पहिल्या सत्रामध्ये कमी धावा जमवल्या. फक्त 36 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं गेलंय. समीर अँड निधी 11 बलवली संघाच्या समोर. चांगला फटका, स्टँड अँड डिस्पॅच स्लॉट मध्ये होता. सिक्सर प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. माइटी सिक्सर. फार काही या मॅच मध्ये बाकी राहिलंय असं वाटत नाहीये. गौरी 11 अंबिवली टीम कॅप्टन दीपक पाटील पहिल्या मॅच मध्ये खरं तर हे लढले. पहिला सामना त्यांनी जिंकला, परंतु दुसऱ्या लढतीमध्ये आपण पाहिलं की भरपूर विकेट्स गमावल्या पहिल्या सत्रामध्ये. इकडे देखील बॅटची एज अँड टेकन फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. सेकंड विकेट डाऊन. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला प्रमोद आणि क्रमांक 4 वर मिडल ऑर्डर बॅट्समन संजय डंगार. खरं तर ज्यांनी संघाला पुरस्कृत केले टीम ओनर आहेत. कदाचित ते विचार करत असतील टीम घेतलंय तर मग थोडी प्रॅक्टिस देखील होऊ द्या, हरकत नाही आहे. कारण की 36चं टार्गेट आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 27-27. तिकडे पूलचा फटका फसलाय, चेंडू निघून गेला. शॉर्ट पिच चेंडू होता. अतिरिक्त वेग त्या चेंडू मागे आपण पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय अतुल घरात. हनुमानपाडा एंड कडून आपण पाहतोय 27 धावा स्कोर कार्डवर अद्याप विजयासाठी. खरं तर 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. पुढच्या चेंडूवर पॉइंट क्षेत्रामध्ये जरूर झेल त्या ठिकाणी होता, परंतु झेल ड्रॉप झाले. खरं तर या संपूर्ण मॅचचा जर का आपण विचार केला तर गौरी 11 अंबिवली संघाच्या वाटेला फक्त निराशे आले. ज्या अर्थी त्यांचे समर्थक, टीम ओनर, टीम कॅप्टन चा जर का आपण विचार केला तर थोडं माइंडसेट खराब पाहायला मिळालं. गेम प्लॅन पाहायला मिळाला नाही. फटका लाजवाब, स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेट झोन मध्ये लॉफ्टेड हिट, सीमा पार ठोकलाय षटकार. टीम
समीर अँड निधी 11 बलवली या फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 34-34, 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आपण जरूर पाहतोय. अविरत कचरेकर, परेश सोहम आमचे ऑफिशियली ऑपरेटर आहेत. त्यांचं या ठिकाणी जरूर कौतुक केलं जाईल. क्वालिटी विथ क्लिअरिटी म्हणून खरं तर ह्या चॅनलला ओळखलं जातोय. या चॅनलला जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भरपूर मेहनत खरं तर अलिबागचे सर्वजण आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता मात्र स्कोर इज लेवल आणि एका धावसंख्येची आवश्यकता आणि ती देखील मिसफील्डच्या माध्यमातून जरूर मिळेल. मॅच याच ठिकाणी संपलंय. अर्थातच सामना जिंकलाय टीम समीर अँड निधी 11 बलवली टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम गौरी 11 आंबिवली. परंतु तुम्हाला एक संधी जरूर असेल. अर्थातच लुजर अगेन लुजर मधून जो विजयी संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील शेवटची लढत लढणार गौरी 11 आंबिवली. परंतु जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्लेयर ऑफ द मॅच सनील घरत ठरलाय या मॅचचा हिरो. संपूर्ण टीमला या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. टीम समीर अँड निधी 11 बलवली या ठिकाणी आपण अतिथी मंचकाच्या समोर सर्वांनी यावं.